हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. तर आज आपण काहीतरी अशी गोष्ट टेस्ट करणार आहोत, चेक करणार आहोत, ट्राय करणार आहोत, जे मी युजली अवॉइड करते. बट आय थिंक दिस इज द बेस्ट टाईम टू ट्राय बिकॉज लुक ॲट द सिच्युएशन. सो आता रिसेंटली मी खूप साऱ्या ठिकाणी गेली होती आणि सगळीकडे असं पाणी चेंज होतं आणि भरपूर काय काय गोष्टी असतात, वेदर वगैरे. त्याच्यामुळे मला थोडेसे पिंपल्स आणि या साईडला नाही आहेत, फक्त या साईडला. सो मला मेरी जो के या ब्रँडमधनं एक PR आला होता आणि त्या PR मध्ये लेट मी शो यू. मी आता अख्खा PR नाही दाखवणार आहे तुम्हाला, पण मला ह्याच्यामध्ये ना कन्सिलर दिसला. सो या पॅकेजमध्ये ना 2 कन्सिलर आले होते. सो मी विचार केला की मी कन्सिलर अशी युजली, तुम्ही माझी खूप सारे गेट रेडी विथ मी व्हिडिओ बघितले असेल और माझा मेकअपचे व्हिडिओज बघितले असेल, मी कधीच कन्सिलर ट्राय नाही केलं, यूज नाही करत. मला नेहमीच असं वाटायचं की कन्सिलर लावल्याने थोडासा फेस हेवी वाटू शकतो आणि मला लाईट वेट फिनिश आवडते आणि लाईट वेट फील आवडतो. पण आता हे भरपूरच आलेत. सो मी विचार केला एखादा कन्सिलर आपण ट्राय करूया आणि लकीली मला हे PR रिसीव्ह झालं होतं. सो आज आपण ह्याला ट्राय करूया. 2 शेड आहे, 07 आणि 06. मला असं वाटतं की 07 वुड बी माय शेड. आणि आता मी फक्त मॉइश्चरायझर वगैरे लावलेलं आहे, बाकी काहीच नाही आहे माझ्या फेसवरती, तुम्ही बघू शकता. सो आपण ह्याला ट्राय करूया. हा त्यांचा न्यू लॉन्च आहे, ज्याचं नाव आहे कवर बॉस कन्सिलर आणि दे आर क्लेमिंग की हे मॅट फिनिश आहे, लॉंग लास्टिंग आहे आणि क्रीज फ्री फॉर्म्युला आहे. क्रीजसाठी आपण डोळ्यांखाली पण लावून बघूया. ओके, सो आय थिंक दिस इज द राईट टाईम टू टेस्ट दिस प्रोडक्ट बिकॉज मला भरपूर असे रेड स्पॉट्स आलेले आहेत. मी हलकंच लावते बिकॉज मला वाटतं याचं पिगमेंट भरपूर जास्त आहे आणि मी ना असं बघितलं आहे की कन्सिलर लावल्यानंतर ना 2-3 मिनिट्ससाठी थांबायचं. सो ते थोडं सेटल होत आलं ना की ह्याला कव्हरेज जास्त चांगली मिळते. सो आपण जरा 2-3 मिनिट्स ह्याला ड्राय होऊन देऊया. आणि ॲक्च्युअलमध्ये लावताना खूप इझिली लागलं गेलं आणि असं लाईट वेट वाटते. बाकी कन्सिलरसारखं असं हेवी नाही फील होतं आहे, असं वाटतं टिंट लावलं आहे, काहीच फील नाही होतं आहे, खूप लाईट वेट आहे. ओके, सो 2-3 मिनटं झाल्यात. आता ह्याला ब्लेंड करूया आणि मी हातानेच ब्लेंड करणार आहे बिकॉज मला हे जास्त कम्फर्टेबल वाटतं. खूप इझिली ब्लेंड होतं आहे. आय थिंक मला अजून एक डार्क शेड लागणार आहे, 08 और समथिंग. बट ह्याने पण काम चालून जाईल माझं बिकॉज ह्याच्यावरती माझं फाउंडेशन वगैरे येईल. आता मी फाउंडेशन वगैरे काहीच नाही लावणार आहे बिकॉज प्युअरली मला हे कन्सिलर टेस्ट करायचं आहे. ब्लेंड तर खूपच इझिली होतं आहे, नो डाऊट. आणि बऱ्यापैकी हा अख्खा रेडनेस गेला. मी इथे जर जमलं ना तर बिफोरवाला फोटो टाकेन. थोडंसं अजून लावूया मी. आणि तुम्ही बघितलं की मी खूपच असं जस्ट टायनी डॉट्स लावले होते, स्टील इतकं कवर झालं आहे. आणि ह्याच्यानंतर आय डोंट थिंक फाउंडेशनची पण गरज लागेल बिकॉज हे खूप सीमलेसली ब्लेंड होते. सो तुम्ही स्प्रेड करू शकता. तोपर्यंत डोळ्याच्या खाली पण मी ब्लेंड केलं आहे अँड लुक ॲट दिस डिफरन्स बघा. हां, हे थोडंसं लाईट वाटतं बिकॉज ही आय थिंक मला अजून एक डार्क शेड लागेल बिकॉज मी टॅन पण झालेली आहे. बट लुक ॲट दिस गाल आणि ह्याच्यामध्ये हा जो खड्डा दिसतोय तो इथे फुल फिल झालेला आहे. ओके, सो फायनल वर्डिक्ट. मला हे कन्सिलर ओव्हरऑल खूप आवडलं. फर्स्टली बिकॉज हे खूप लाईटवेट आहे, खूप इझिली ब्लेंड झालं, स्मूथ आहे आणि एकदम असं ना क्रीज वगैरे काही पडली नाही आहे. प्लस हे आपल्या स्किनसारखंच फील होतं आहे, एक अशी लेअर वाटते स्किनची, असं काही लावल्यासारखं नाही फील होतं आहे. आणि बऱ्यापैकी इकडे तर माझा भरपूर रेडनेस होता, तो पण गेला आहे. हा फक्त एक दिसतोय बट ते मी खूपच टायनी लावलं आहे म्हणून. खूप छान काम केलं आहे. सो जर तुम्हाला पण हे कन्सिलर ट्राय करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करेनच और इथे कुठेतरी टॅग करेन, नक्की चेक करा. आणि ओव्हरऑल मला खूप आवडलं आहे, डिफरन्स पण छान दिसतोय. सो या, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.